नमस्कार. आपण चालू करूयात आता. अ, एक मिनिट हं. अ, आज आपण जे पालक सत्र घेणार आहोत, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते. अ, आपण याच्यानंतर दरमहा आपण एक पालक सत्र घेणार आहोत आणि ही पालक मीटिंगच आहे. आणि जसं आम्ही शाळांमध्ये येऊन आपल्या मुलांसमवेत काम करतोय आणि त्यांना शिकवतोय, की जगण्याची जी कौशल्य आहेत, संवाद असेल, समस्या सोडवणूक असेल, निर्णय घेणं असेल, तसंच आपण थोडंसं पालक म्हणून या त्यांच्या कौशल्याला घरच्या पातळीवरनं कसा सपोर्ट करू शकू आणि त्यातून त्यांच्या विकासाला कसं पाठिंबा देऊ शकू, या दृष्टीने आपण ही पालक सत्र घेणार आहोत. आणि या सत्रामध्ये आपला प्रामुख्याने हेतू हा आहे, की जी शास्त्रीय माहिती सांगितली जाते पालकत्वाबद्दल, ती माहिती अ, त्यांनी आपण समजून घेऊयात आणि त्या माहितीबद्दल आपण जास्त पद्धतीने ती घरच्या पातळीवर कशी राबवू शकू, यासाठी प्रयत्न करूयात. तर थोडंसं मी याचं प्रास्ताविक करते, की आज आपण जे पाहणार आहोत ते किशोरवयीन मुलं, म्हणजे आपल्या सगळ्यांची मुलं ही किशोरवयीन वयातली आहेत. म्हणजेच काय, तर शास्त्राने त्यांना किशोरवयीन म्हटलंय. म्हणजे जी वयात आलेली आहेत आणि जी आता हळू-हळू अडल्टहूडकडे जाणार आहेत, म्हणजे प्रौढ बनणार आहेत. त्यामुळे हा 14, 15, 13, 14, 15, 16 म्हणजे आपण हे सगळे वयोगट असे म्हणतो, की हे किशोर आहेत. तर मग या मुलांचं थोडं आपल्याला आधी बघायला पाहिजे, की शास्त्र काय सांगतं, की ही मुलं कशा पद्धतीने वाढतात. निसर्ग त्यांना कशी वाढवायला मदत करतो आणि मग त्या पद्धतीनेच ते शास्त्र त्यांना जर समजून घेतलं तर आपल्याला थोडीशी मदत होऊ शकेल. तर याही मुलांचा जसं आपण लहान बाळांच्या बाबतीत म्हणतो, की त्यांचा शारीरिक, सामाजिक, भावनिक, बौद्धिक विकास होतो. तसं हीच प्रक्रिया या सर्व वयोगटामध्ये चालू असते. तर 14 वयोगटातली मुलं किंवा 13-14 या वयोगटातल्या मुलांचा भावनिक आणि सामाजिक विकास शास्त्राने कसा सांगितलाय, तो थोडासा बघूयात, की हे नैसर्गिक आहे. ह्याच्यात आपण फार बदल नाही करू शकत. पण हा निसर्गाचा जो त्यांना मिळालेलं देणगी म्हणू आपण किंवा त्यांना मिळालेली ही लक्षणं आहेत, यांना विरोध न करता आपण त्यांना जर समजून घेतलं, तर आपण खऱ्या अर्थी त्यांचे मित्र बनू आणि आपण घरच्या पातळीवर त्यांना मदत करू शकू. तर हे काय आहेत सामाजिक भावनिक विकास त्यांचे? तर इथे असं शास्त्र सांगतं, की निसर्गतः पालकांपेक्षा मित्रांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर जास्त असतो आणि मग मित्रांना विरोध करणारे पालक त्यांना आवडत नाहीत. त्यामुळे आपल्याला हा सगळ्यांचा मोठा प्रश्न असतो पालकांचा माझ्याशी नेहमी बोलतात तेव्हा, की सगळं मित्रांचं ऐकतो, मित्रांमध्ये रमतो, घरी आलं तरी मित्रांकडे जायचं असतं, सतत मित्रांबरोबर असतो. पण निसर्ग सांगतो, की हा वयोगटच असा आहे. दुसरं आणखीन त्यांनी सांगितलंय, की वर्तनामध्ये भावनिक आवेग जास्त असतो. त्यामुळे या वयातली मुलं जी असतात ती स्वतंत्र असतात. मी असं म्हणजे असंच करणार. मला नाही कोणी सांगायचं. बंडखोर वृत्ती त्यांच्यामध्ये जास्त दिसते. त्यामुळे हेही एक आपल्याला लक्षण आहे, जे तुम्ही नेहमीच सांगतात, की आता आमचं अजिबात ऐकत नाहीत. खूप हट्टी बनलेत. सतत विरोध करत असतात, सतत वाद घालतात. तर ही एक स्वतंत्र आणि बंडखोर वृत्ती वाढत असते या वयामध्ये. कधी ते एकदम आनंदी उत्साही असतात, तर एकदम कधी उदास असतात. तर आपण असं म्हणतो ना, की हे वयात येण्यानंतर जे शरीरामध्ये बदल होतात, ते सगळे भावनिक सुद्धा उलाढाली करत असतात. आणि त्यामुळे एकदम कधीतरी आनंद, उत्साह वाटतो, तर एकदम कदाचित कधीतरी खूप उदास पण वाटून जातं. आणखीन एक निसर्गाने एक लक्षण सांगितलंय आणि ते म्हणजे त्यांची प्रतिमा बदलत असते, म्हणजे स्वप्रतिमा. स्वतःबद्दलचं मत. म्हणजे आणि हे मत सारखं कसं बदलत असतं, तर दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवरनं बदलत असतं. म्हणजे मित्र जर त्याला खूप छान म्हणत असतील, तर त्याला एकदम भारी वाटतं, आत्मविश्वास वाढतो आणि मग त्याला खूप आनंद, उत्साह असतो. शाळेमध्ये काही यश, अपयश आलं, की त्याचाही परिणाम त्याच्या स्वप्रतिमेवर पडतो आणि म्हणून निसर्ग असं सांगतो किंवा शास्त्र असं सांगतं, की या वयामध्ये एकदम काचेच्या भांड्यासारखं असतं यांचं मन. त्याला जरा जरी टच झालं किंवा कोणाचा धक्का जरी लागला, तरी तडका जायची भीती असते. म्हणजे त्याला तडा जायची भीती असते. म्हणजेच काय होतं, तर हे मन लगेच दुखतं.
किंवा लगेच आनंदी पण होतं आणि क्षणात हसतं, क्षणात रडतं, असं ते मन असतं. आणि म्हणून या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना खूप जपणं मानसिक पातळीवर हे गरजेचं असतं. पुन्हा आणखीन एक आहे, की आतापर्यंत कुटुंबातली प्रत्येक गोष्ट स्वीकारणारे, कुटुंबातले रीती-रिवाज, नियम हे पाळणारी ही मुलं आता उलटं होतं. आता ते प्रश्न विचारू लागतात. कुटुंबापेक्षा वेगळी अशी त्यांची मूल्य असतात आणि मग ते म्हणतात, "का? आम्ही का तुमचं ऐकायचं? आम्ही का तुमच्यासारखं करायचं?" आणि त्यामुळे थोडंसं तिथेही वाद व्हायला सुरुवात होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक म्हणजे वयात येतायत, हळू-हळू अडल्टहूडकडे जातायत. त्यामुळे विरुद्ध लिंगी व्यक्तिमत्वाबद्दल आकर्षण वाढतं आणि शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये गोंधळ आणि तणावही निर्माण होतो. तर हे आपण जर पाहिलं तर शास्त्र कसं सांगतं, की आपण वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये 2-2.5 वर्ष रेंगाळत असतो. तसंच किशोरवयीन मूल हे साधारणपणे एक 2-3 वर्ष किंवा अगदी जास्तीत जास्त आपण म्हणू 4-1 वर्ष ते या वयोगटामध्ये रेंगाळतं आणि त्यामुळे हे वयोगट हाताळणं आपल्याला अवघड जातं. कारण हे इतके सगळे भावनिक पातळीवरची आंदोलनं त्या काळामध्ये घडत असतात आणि त्याचा त्यांनाही त्रास होत असतो आणि हाताळणाऱ्या पालक म्हणून आपल्यालाही त्रास होत असतो. तर थोडंसं आपण हे समजून घेऊयात. तर आता परत एक आढावा घेते, की मित्रांचा प्रभाव आहे, भावनिक आवेग खूप जास्त आहे, स्वतंत्र बंडखोर वृत्ती आहे. कधी आनंद आहे, कधी उत्साह आहे, तर कधी उदासी पण आहे. स्वप्रतिमा सगळ्या अनुभवांवर बदलती आहे. त्यामुळे घरातनं सतत त्याला बसलं, की "तू काही नीट ऐकत नाही. तुझं शाळेतलं यश चांगलं नाहीये. तुला काहीतरी हा असा तू करतो त्याच्यामुळे आम्हाला आनंद मिळत नाहीये." तर ते हळू ती स्वप्रतिमा पण अशीच बनत जाते, की मी काही कामाचं नाही. मला काही कोणी छान म्हणत नाही. माझ्यात आत्मविश्वास मग हळू कमी व्हायला लागतो. कुटुंबाच्या रीतिरिवाजांबद्दल प्रश्न येतात, स्वतःचे तयार करतात आणि विरुद्ध लिंगी व्यक्तिमत्वाचं खूप आकर्षण असतं. आणखीन एक थोडंसं ह्याच्यात आणखीन एक सांगते, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे असं मला वाटतं, की मेंदू जो आपला आहे, तो ह्या वयोगटामध्ये खूप ॲक्टिव्हली काम करत असतो. जसं अगदी बालवयामध्ये 6 वर्षापर्यंत काम करतो, तसं किशोरवयीन वयामध्ये सुद्धा तो खूप काम करत असतो भावनिक पातळीवर. बालवयामध्ये तो बौद्धिक पातळीवर, शारीरिक पातळीवर करत असतो आणि किशोर वयामध्ये तो भावनिक पातळीवर काम करत असतो. तर तो कसा काम करतो? तर आपल्या मेंदूमध्ये काही रसायनं असतात आणि ही रसायनं निर्माण करण्याची ताकदही मेंदूतच असते. त्यांची निर्मिती कमी जास्त प्रमाणात झाली, तर त्याचा आपल्या सगळ्या मानसिक, बौद्धिक सगळ्या विकासावर परिणाम होतो आणि म्हणून हे वय खूप हळवं, नाजूक हाताळायचं वय आहे, असं शास्त्र आपल्याला सांगतं. तर आता या मेंदूमध्ये 4 प्रकारची आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत. त्यांची थोडी मी ओळख करून देते आणि ती रसायनं आपल्याला त्यांची सतत निर्माण करायची आहेत आणि ही कशी निर्माण करायची तेही मी तुम्हाला सांगते. तर ही 4 रसायनं एक आहेत ते डोपामाइन आहे, दुसरं आहे ऑक्सिटोसिन आहे, तिसरं आहे सेरोटोनिन आहे आणि चौथं आहे एंडोर्फिन आहे. आता ही 4ही रसायनं काम काय करतात? ही आपल्यातही असतात हां. पण आपण थोडे प्रौढ असल्यामुळे ह्या रसायनांचं निर्मिती आणि ह्या रसायनांचा परिणाम हा थोडा कंट्रोल्ड असतो. आपल्याला तो थोडा जमतो हाताळणं. पण ही मुलांना हा प्रथमच अनुभव आहे आणि त्यामुळे त्या अनुभवाला ते हाताळू शकत नाहीत आणि म्हणून असे अनुभवच द्यायचे नाहीत, की जेणेकरून खराब रसायनं तयार होतील किंवा ही रसायनं निर्माणच होणार नाहीत. ही जी आनंद देणारी आहेत, समाधान देणारी आहेत, ही तयारच होणार नाहीत. असे जर आपण अनुभव दिले, तर या मुलांच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. तर डोपामाइन काय असतं ह्यांच्या मेंदूतला हा रसायन किंवा हे स्त्रवणारा स्त्रव, तर हा बक्षीस मिळण्याची प्रेरणा देतो. म्हणजे काय होतं, तर त्यांच्या ध्येय असतात. त्यांना काहीतरी हवं असतं, त्यांच्या इच्छा असतात, गरजा असतात. त्या पूर्तीसाठी हे रसायन त्यांना प्रवृत्त करतं आणि म्हणून या वयामध्ये मी काहीही करीन, मला जमेल, हे जास्त वाटतं कारण हे बक्षीस मिळण्याची प्रेरणा असते. पण त्यातनं त्यांना समाधान आणि आनंदही मिळाला पाहिजे. मग असं होतं बऱ्याचदा, की मूल एखादं छानसं काहीतरी काम करतं, ते त्याच्या ध्येयाच्या दृष्टीने योग्य असतं आणि ते घेऊन घरी येतं, दाखवतं आणि पालकांच्या दृष्टीने हे काय केलं? ह्याच्याऐवजी तू अभ्यासात हुशार व्हायला पाहिजे आणि मग अचानक त्याचं ते डोपामाइन ते त्याला सांगत असतं, "अरे, ही बक्षीस मिळण्याच्या प्रेरणेनं मी कृती केली" आणि त्याला बक्षिसाच्या ऐवजी तिथे
कोरडा बसला किंवा तिथे त्याला कुठेतरी ते समाधान नाही दिसलं, तर त्याचं डोपामाइन हळू कमी स्रवायला लागतं आणि मग ती बक्षीस मिळण्याची प्रेरणाच जाते आणि मग पालक म्हणून आपल्याला वाटतं, "अरे, इतके दिवस हा करत होता, आता अचानक याची इच्छाच मेली तो काही करेनासा झालाय." कारण ते डोपामाइन हळू कमी स्रवायला लागतं, कारण त्याला ती बक्षीसच मिळत नसतं. दुसरं ऑक्सिटोसिन आहे, त्याला प्रेम आणि विश्वासाची प्रेरणा असते. त्या विश्वासाने ते रसायन सतत वाहत असतं. मग त्याच्यामध्ये नातीसंबंध दृढ होणं आणि मग त्या नात्यांमध्ये विश्वास येणं. मग आता ही नाती कोणती त्याची दृढ होतात, की जिथे प्रेम आहे आणि जिथे त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला जे मगाशी शास्त्रांनी सांगितलं, की ही मुलं मित्रांच्या जवळ असतात. त्यांना मित्रांशी जास्त जवळीक वाटते. कारण मित्र त्याला आहे तसं स्वीकारतात, प्रेम देतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. तो नाही आला तर ते अस्वस्थ होतात, त्याच्यासाठी थांबतात, त्याच्यासाठी खूप काही करतात, त्याला विचारलं जातं. मग हे सगळं घरात मिळालं, प्रेम आणि विश्वास. तर या वयामध्ये मुलांच्या या रसायनाला प्रोत्साहन मिळेल आणि हे रसायन वाहत राहिलं ना, तर सगळीकडे त्यांना प्रेम आणि विश्वास दिसायला लागतो आणि तो अनुभवही त्यांना जास्त जास्त येतो आणि म्हणून तो पहिला आपण दिला पाहिजे. तिसरं जे सेरोटीन आहे, ते सेरोटोनिन आहे, ते म्हणजे भावनेचं आहे. म्हणजे पुन्हा ते सकारात्मक स्वप्रतिमा, मी छान आहे, हे वाटणं यासाठी हा रस वाहत असतो. पण मग जर हे वाटेनासंच झालं, की मला मला कुणालाच मी आवडत नाही. बाबांना वाटतं मला अभ्यास येत नाहीये, आईला वाटतं मला काम जमत नाहीये, बाईंना वाटतं मी अ, गृहपाठ करून येत नाहीये. सगळीकडे तो नाही, नाही, नाही आलं, तर हा सेरोटोनिन जे आहे, तो रसच व्हायचा थांबून जाईल. कारण तो वाहतोच मुळी आत्मविश्वास, भावना, सकारात्मक विचारांसाठी. ते विचारच नाही राहिले, तर तो रसही वाहण्याचं बंद होऊन जातो. तसंच इंडोफिन हा आहे तो वेदनाशामक आहे. कुठल्याही वेदनांना तो ताणामुळे येणारी निराशा, चिंता ही सगळी सावरतो तो. त्यासाठी तो वाहत असतो. पण हे ताणांचं जर खूप वाढत गेला फुगा, तर मग ते रसायन तेवढं पुरेसं पडत नाही आणि म्हणून आजकालच्या जमान्यामध्ये आपण असं म्हणतो, की मुलांमध्ये अनेक समस्या आहेत मानसिक पातळीवर आणि या समस्यांना आपण त्या मनाने मदत करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, की आपण हे समजून घेतलं पाहिजे, की शास्त्र काय सांगतंय? तर शास्त्र नक्की आपल्याला हेच सांगतंय, की हे जे काही आता आपल्याला आपल्या किशोरवयीन म्हणजे 7वी, 8वी, 9वी ह्या वयोगटामधली मुलं दिसतायत आणि त्यांचं आपल्याला अनेक गोष्टी खटकतायत. पण शास्त्र तर सांगतंय, की नैसर्गिक आहेत काही गोष्टी. त्यांना तुम्ही बदलू शकत नाही. मग तुम्ही करू काय शकता? तर ह्या गोष्टी स्वीकारा आधी आणि मग या स्वीकारल्यानंतर तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही त्यांना त्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ शकता. मग हे प्रोत्साहन द्यायचं झालं, तर आपल्याला काय करता येऊ शकेल? ह्यासाठी आपल्याला पालकत्व हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे. तर मग याच्यामध्ये 2 गोष्टी आपण समजून घेऊया. मला असं वाटतं, की आत्तापर्यंत सांगितलेल्यातनं तुमच्या नक्की लक्षात आलं असेल, की निसर्ग त्याचं काम करतोय. आपण नेहमी म्हणतो, की आपण आई-बाप असलो तरी निसर्ग हा त्याचा पहिला बाप आहे आणि त्यांनी निसर्गतः शरीराच्या आत जे दिलंय, त्याला पोसण्यासाठी आपण आहोत. तर निसर्गाने शरीरात त्याच्या काहीतरी दिलेलं आहे आणि ते कसं पोसता येईल यासाठी आपण आपली भूमिका आणि आपल्या जबाबदाऱ्या ह्याच्यावर खूप काम करण्याची गरज आहे. तर आता ह्याच्यासाठी थोडंसं मी तुम्हाला सांगते, की पालक म्हणून भूमिका काय आहे आपली? मी काय भूमिकेतनं असावं? पालक म्हणून मी मालक बनावं? का पालक म्हणून मी थोडंसं कडक शिक्षक बनावं? का पालक म्हणून मी शिस्तप्रिय अशी एक व्यक्ती बनावं? का मी पालक म्हणून मिलिटरीसारखा खूप शिस्तीचा खाक्या असणारी व्यक्ती बनावं? काय बनावं? का मी खूप मवाळ होऊन सगळं त्याचंच ऐकावं? का मी अगदी मित्रासारखं होऊन त्याच्या कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं? खूप अवघड आहे नाही हे ठरवणं. मग हे शास्त्रांनी मात्र सांगितलंय, की आता त्यांनी सांगितलं, की हे सगळे नियम आहेत. हे सगळं निसर्गाने केलंय. दुसरं त्यांनी सांगितलं, की निसर्गाने सांगितलंय, की हे सगळ्या गोष्टी त्याच्या करत असताना तुम्ही प्रामुख्याने त्याचे जे 4 रसायनं आहेत, जी मेंदूमधली वाहत आहेत, त्यांना प्रोत्साहन द्या. ती 4ही रसायनं वाहतायत बक्षीस मिळवण्यासाठी, प्रेमासाठी, भावनेच्या सकारात्मकतेसाठी आणि वेदना शमवण्यासाठी. तर या रसायनांना पोषक वातावरण आपण दिलं पाहिजे. मग हे देण्यासाठी आपण काय करू शकू? तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलंय, की आपण त्याचे कोण व्हायला पाहिजे? तर आपण त्याचे मित्र व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दल मी बोलते. दुसरं, आपण त्याचे सहकारी व्हायला पाहिजे. आपण जसं कामाला जातो आणि त्यावेळेस आपल्या कामामध्ये आपण एकटे नाही करत.
मग त्या कामामध्ये आपल्या मदतीला आणखीन 4 लोकांचा स्टाफ असेल, आणखीन कोणीतरी सहकारी असतील, तर असे सहकारी आपण त्यांचे बनले पाहिजे. त्याच्यानंतर आपण आणखीन कोण बनलं पाहिजे, तर आपण मार्गदर्शकही बनलं पाहिजे आणि त्याच्याही नंतर महत्त्वाचं म्हणजे आपण मदतनीस बनलं पाहिजे. म्हणजे 4 भूमिका आहेत. किती अवघड आहेत बघा. नुसतं मित्र बनून नाही चालणार. तर त्याच्याबरोबर सहकारी बनायचे. त्याच्याबरोबरच आपण त्याला मार्गदर्शकही बनायचे आणि त्याच्याबरोबर आपण त्याला मदतनीस म्हणून मदतही करायची. तर हे कसं करायचं? तर ते थोडं सांगते आणि मग आपल्या जबाबदाऱ्याही आपण बघूया. तर हे असं आहे, की मैत्री ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आपण पाहिलं, की निसर्गाने काय सांगितलं आपल्याला? तर निसर्गाने सांगितलं, की पहिलंच सांगितलं, की पालकांपेक्षा मित्रांचा पगडा जास्त आहे. पण का जास्त आहे? तर त्यांचं ते जे रसायन वाहतंय की नाही, प्रेम, आत्मविश्वास, आनंद ते सगळं जर मित्रांबरोबर मिळत असेल, तर म्हणून मित्रांचा पगडा जास्त आहे. हे घरात मिळत असेल, तर कदाचित मित्र कमी आणि घरातलेच लोकं मित्र वाटतील. हेच आपल्याला करायचंय. म्हणजे काय? तर ही मुलं सगळ्यात जास्त मित्रात रमतात. त्यांना मित्र आवडतात. मित्र सांगतील ते करायला आवडतं. तर आपण जर तसं मैत्री करायला शिकलो, म्हणजे तुमचेही मित्र आहेत, पालक आहात म्हणून. काय तुमचे मित्र नाहीयेत? आहेत. आपल्याला आपल्या वयाचे मित्र-मैत्रिणी आहेत. त्यांच्याकडे जातो तेव्हा काय असतं? अरे, आता एकदम रिलॅक्स वाटणार. आता यांच्याशी बोलून मी एकदम फ्रेश होणार. मी यांच्याबरोबर माझ्या मनातलं शेअर करणार. मी यांना माझं सुख-दुःख सांगणार. त्यांच्या सुख-दुःखात मी सहभागी होणार. म्हणजे काय होतं, तर आपल्याला ह्या ज्या मैत्री निभावण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या थोड्या मुलांबरोबर करता येतील का बघा. असं समजू नका, किती लहान आहेत, त्यांना काय कळतंय, त्यांच्याबरोबर कशाला बोलू. बोलून बघा, खूप छान होईल आणि त्यातूनच तुमचं आणि त्यांचं मैत्रीचं नातं खुललं, तर पुन्हा बघा ही सगळी रसायनं किती छान वाहतील. मैत्री आहे तिथे सकारात्मकता आहे, मैत्री आहे तिथे प्रेम आहे, आत्मविश्वास आहे, मैत्री आहे तिथे वेदना शमवण्याची ताकद आहे आणि ही सगळी रसायनं व्हायला लागली, तर हे मूल जेव्हा प्रौढत्वाकडे जाईल, तेव्हा ही रसायनं त्याला जगायला मदत करणार आहेत आणि म्हणून पालक म्हणून आपण हे समजून घेऊयात. म्हणजेच काय करायचंय, तर त्याच्या प्रत्येक बोलण्या वागण्यातून, त्याच्या प्रत्येक गोष्टीतून आपण ते चूक, बरोबर ह्याच्याकडे न जाता थोडंसं आपण हे टाळून मैत्रीपूर्ण वागूया. दुसरं आपण म्हटलं, की त्याचा सहकारी बनायचंय. तर सहकारी बनायचे म्हणजे काय? तर सहकारी कसा असतो? तर जे काम मी करतोय त्या कामामध्ये थोडासा हात वाटून घेतो. तोही थोडासा हातभार लावतो. असा सहकारी त्याच्यामध्ये बनायचा. म्हणजेच काय? तर डाव्या आणि उजव्या दोन्ही मेंदूंना त्याच्या चालना द्यायला मदत करायची. म्हणजे त्याचा अभ्यास आहे, तर त्याच्या अभ्यासामध्ये आपण थोडंसं सहकारी बनू शकतो. त्याच्या अभ्यासाबद्दल उत्साह दाखवू शकतो. त्याला मदत करू शकतो आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर खेळणं, गप्पा मारणं, त्याला कुठे-कुठे घेऊन जाणं, त्याच्याबरोबरच्या वाचन, त्याचे काही छंद जोपासणं आणि या सगळ्यांना आपण प्रोत्साहन देणं आणि त्याला मदत करणं. ह्यातूनही आपण त्याला सहकारी म्हणून त्याला मदत करू शकतो. म्हणजेच थोडक्यात त्याचा डावा-उजवा मेंदू दोन्हीही त्याला वापरायला मदत करू शकतो आणि म्हणजेच नवीन माहिती घ्यायची आहे, ती माहिती त्याच्याशी शेअर करायची आहे. आपले दिवसभराचे अनुभव त्याला सांगायचे आहेत. त्याच्याबरोबर काही जेवणाच्या गोष्टी आहेत, त्या शेअर करायच्या आहेत. कसं करावं हे एकमेकांबरोबर बोलून आपण त्याला हे दाखवायचे आहे. कॅरम खेळायचा आहे, पत्ते खेळायचे आहेत. पण सतत त्याला हे जाणीव झाली पाहिजे, की अरे हा माझा सहकारी आहे. म्हणजे माझ्या सर्व कामामध्ये, माझ्या सर्व कृतींमध्ये सहभाग घेतो आणि मला मदत करतो. ही खूप महत्वाची आहे आणि म्हणून हे करायचंय. तिसरं त्यांनी सांगितलंय, की आता मित्र बनलो, सहकारी बनलो, मग काय झालं? झालं की संपलं काम. तर असं नाहीये. तर त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलंय मार्गदर्शकही बनायचंय. कारण मुलं अजूनही प्रौढ होईपर्यंत त्यांना बालक म्हटलंय निसर्गाने किंवा शास्त्राने. का बरं म्हटलंय? तर त्यांच्या बुद्धीचा तेवढा विकास झालेला नाहीये. म्हणजे ह्या मुलांना काहीतरी अजून आपल्याला मदतीची गरज आहे. पूर्ण विचारांमध्ये परिपक्वता, सामंजस्य आलेलं नाहीये आणि म्हणून अशा ठिकाणी आपण मार्गदर्शक म्हणू. पण म्हणून याचा प्रत्येक मिनिटाला ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत नाही जायचंय, की तू असं नाही केलंस, मी तुला सांगितलं होतं, मी मोठी आहे, मला कळतंय, तू गप्प बस. हे पद्धतीने मार्गदर्शक नका बनू. तर मार्गदर्शक म्हणजे काय? तर त्याला जेव्हा अडचण येते, तेव्हा त्याला मदत करा, मार्गदर्शन करा. त्याला प्रश्न आहे, तो सोडवायला मदत करा. गणित अवघड जातंय, तर तुला कायम अवघड जातं. मी तुला एवढा क्लास लावला, शाळेत बाई शिकवतो, तुला कळत कसं नाही? यापेक्षा चल, बघू, मी तुला मदत करते. जमतंय का बघूयात. कदाचित जमलं तर मग आपण सोडवूयात. हे जे म्हणणं आहे, त्याचा सराव करूयात.
हे मार्गदर्शन झालं. त्याला जे जमत नाहीये तिथे ते सोडवायला मदत करणं, तुम्हाला नाही जमत आहे तर तिथे मार्गदर्शक मिळवून देणं. ह्यासाठी आपण इथे काम करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे मदतनीस. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, की आपण बऱ्याच वेळा असं त्याला म्हणत असतो, "तू आता मोठा झाला, तुझं तू कर. तुला जमेल. मी नाही तुला मदत करणार. तुला हे आलंच पाहिजे." किंवा "मला आता मी थकली, आता मी नाही मदत करणार आहे. मोठा आहेस, तू तुझा अभ्यास कर." हे जे म्हणणं आहे, त्याच्याऐवजी ही मदतनीसची भूमिका म्हणजे आपण थोडक्यात त्याला मदत करणं. कशी मदत करायची आहे? तर आपल्याला त्याच्या भावनिक पातळीवर मदत करायची आहे. ही फार महत्वाची आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा रडतोय मूल, काय रडतो लहान मुलासारखा? चिडचिड करतो. तू कायम चिडचिडच करतो. काही ऐकत नाही. तू हट्टीच आहे. त्यांनी काही उद्धट उत्तर दिलं. मोठ्यांना कसं बोलायचं तुला तेवढी पण समज नाहीये. काही संस्कार नाहीयेत. मोठेपणी सगळे म्हणणार आहेत, की आईने काही शिकवलं नाहीये. आपल्या प्रत्येक त्याच्या भावनेला आपलं उत्तर हे एखाद्या शत्रूसारखं जर व्हायला लागलं, तर ना आपण मित्र बनणार, ना सहकारी बनणार, ना मार्गदर्शक बनणार. आणि आपण मित्र, सहकारी, मार्गदर्शक बनलो, पण आपण मदतनीस नाही भावनिक बनलो, तर मग पुन्हा तिथे आपल्याला त्रास होणार आहे. ते मूल तुमच्या जवळ नाही राहणार. उलट त्याला आणखीन त्रास होऊन हे जे सगळी 4ही रसायनं सांगितली, ती रसायनं तेवढी त्याला इफेक्टिव्हली नाही वाहू शकणार त्याच्या मेंदूत आणि त्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर होणार. आणि म्हणून तुम्हाला त्याच्या भावनिक याच्यामध्ये सहकार्य करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्याला मदत करणं. तर त्याला आत्ता रडू येतंय. म्हणजे सगळ्यात सोपं मी सांगू शकते, ते म्हणजे मुलाला रडू येतंय. तर आपल्याला एवढंच करायचंय, मला कळतंय तुला दुःख झालंय, शांत हो. स्पर्श करा, जवळ घ्या. त्याच्या पलीकडे आपण तो रडत असताना, "तू का रडतोयस? तू आत्ता सांग बरं मला. हे असं रडायचं असतं का? चल डोळे पुस बरं. चल बाहेर जाऊन येऊ. काहीतरी वर वेगळं करू. चल बाबांशी बोलायचं का?" इतके आपण पर्याय देतो, की ज्यावेळेस त्याची भावना फक्त दुःखाची असते. त्यात ना विचार सुचत असतो, ना काही. तर काय करायला पाहिजे अशा वेळेत? तर त्याच्या कुठल्याही अशा भावनिक आंदोलनात आपण फक्त मला समजतंय, तुला त्रास होतोय. मला समजतंय, तुला आत्मविश्वास कमी झालाय. मला समजतंय, तुला भीती वाटते. मला समजतंय, तुला आत्ता खूप निराशा आलीये. मला समजतंय, तुला ताण येतोय. ही एवढीच वाक्य बास आहेत. तो ताण जाऊ द्या, ती निराशा जाऊ द्या, ते दुःख जाऊ द्या. जवळ घ्या, स्पर्शाने एवढं बोला आणि शांत राहा. ते मूल जेव्हा शांत होईल, त्याच्यानंतर तुम्ही चर्चा करू शकता. मग मार्गदर्शक बना. पण आपण ते त्या क्षणाला त्या भावनेचं आंदोलन चालू असताना बडबड करायला लागलो, की मग त्या मुलाचा आणखीन स्फोट होतो आणि मग आपल्याला ते सावरतच नाही आणि मग आपण म्हणतो, "किती कंट्रोलच्या बाहेर जातं याचं दुःख. मला सावरताच येत नाही." तर ह्याचं कारण हे आहे, की आपल्याला थोडंसं या मदतनीसच्या भूमिकेतूनही जायला पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मग जबाबदाऱ्या काय आहेत? तर जबाबदाऱ्या आहेत आपल्याला. आपण त्याला असं काही सोडून नाही देणार आहे. तू तुझं घड. मी आहे तुझ्याबरोबर. असं तर नाही करता येणार. मग ह्याच्यामध्ये जबाबदाऱ्या आहेत त्या म्हणजे हळू-हळू आपल्याला त्याला काही सवयी लावायच्या आहेत. मग त्या आहाराच्या असतील, व्यायामाच्या असतील, छंद जोपासण्याच्या असतील. पण या सवयी इंट्रोड्यूस करणं, त्याची ओळख करून देणं हे काम आपलं आहे. आणि साधारण 7वीत गेलं मूल, की 6वी-7वी हे वय असं असतं, ते बाजूला बघत असतं, खूप विचार करत असतं आणि मग त्यावेळेस ते मूल सतत काहीतरी शिकत असतं आणि त्यातनं त्याला काहीतरी सुचत असतं. आणि मग त्यावेळेस आपलं काम आहे, की त्याच्या या छंद, आहार, व्यायाम या सगळ्याला एका सवयीत रूपांतर करायचं. कारण आपल्याला माहिती आहे सवय लागली की ती मोडत नाही. आणि म्हणून या काळामध्ये तुम्ही त्याला सवय लावा. कारण या काळात त्याचं ग्रास्पिंग चांगलं आहे आणि एकदा त्याला ते पटलं की ते कायम करणार आहे. आणि म्हणून ती सवय लावणं हे खूप गरजेचं आहे. मग मोठ्या वयात लावायला गेलात तर ती नाही. दुसरं तुमची जबाबदारी आहे म्हणजे नियम. ते अख्ख्या कुटुंबाचे नियम तयार करा आणि ते सगळ्या कुटुंबानी पाळावेत यासाठी प्रयत्न करा. की वडिलांना वेगळे नियम आहेत, आईचे वेगळे आहेत, दादा आहे म्हणून त्याला वेगळे आहेत आणि हा छोटा आहे ह्याला वेगळे आहेत. असं नका करू. सगळ्यांना सारखेच नियम आहेत. एकत्र बसा, नियम ठरवा आणि मग त्या नियमांनुसार सगळ्यांनी वागायचंय. त्यामुळे पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की तुमच्या घरात जर लहान मुलं आहेत, किशोरवयीन मुलं आहेत, तर थोडंसं सवयींवर लक्ष द्या. दुसरं म्हणजे सवयी ओळख करून द्या आणि त्या सवयी पाळायला मदत करा, मार्गदर्शन करा. आरडा-ओरडा, धाक
किंवा खूप शिक्षा यांनी नाही लागणार. दुसरं कुटुंबाचे नियम ठरवा आणि ते नियम पाळा. सोपे नियम मी तुम्हाला सांगू शकते. त्याच्यात जेवणाचा नियम आहे, की जे केलंय ते ताटात खायचंय. हा नियम जर तुम्ही केलात तर त्यांनी हळू आहाराची चांगली सवय लागते. दुसरा नियम आहे, की रोज सगळ्यांनी काही ना काही व्यायाम केला पाहिजे. ते सगळ्यांनीच करा, तर मग तेही करतील. तिसरा नियम आपण म्हणू शकतो, की सगळ्यांनी एका विशिष्ट वेळी स्वतःचा छंद जोपासण्यासाठी वेळ द्या. मग आईने काहीतरी वाचन केलंय किंवा मग आई काहीतरी स्वयंपाकाचा आनंद घेतीये किंवा ती काहीतरी विणकामाचा आनंद घेतीये. त्याच वेळेस वडील काहीतरी करतायत. तर मुलाला पण ते छंदाचं वातावरण मिळतं आणि मग तोही ते छंद असे काही कुटुंबाचे नियम करा आणि ते सगळ्यांनी पाळा. तिसरं महत्वाचं म्हणजे त्याचं कौशल्य काय आहे याचा अंदाज घ्या आणि ते वाढायला मदत करा. तर तुम्हाला दिसत असेल की त्याच्यामध्ये ड्रॉइंगची आवड आहे, तुम्हाला दिसत असेल की त्याच्यामध्ये वक्तृत्वाची आवड आहे, दिसत असेल की खेळाची आवड आहे, तर आपण त्या सगळ्याला टाळून ते बाजूला ठेव आणि तू अभ्यास कर. हे करण्यापेक्षा पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की त्याच्या याच्यातनं कौशल्य वाढणार आहे. आपण जे म्हणतो की डावा आणि उजवा मेंदू आहे. त्याच्यातला एक मेंदू हा कौशल्य विकासासाठी आहे ना. मग त्याही मेंदूला थोडंसं काम देऊयात. त्यामुळे त्याच्या कौशल्य विकासाला संधी द्या. म्हणजे ते करू द्या, तर तुम्हाला मी नक्की सांगते की तो तुमचा ऐकेल आणि तो तुमच्या अभ्यासाला सुद्धा पाठिंबा देईल. पण तुम्ही नुसता अभ्यास म्हटला तर मग तो थोडासा विरोध करण्याची शक्यता जास्त आहे. पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे, जे आजच्या काळाशी लागू आहे, ते म्हणजे स्वसुरक्षा शिकवा. तुम्ही जोपर्यंत ते लहान आहे, तुमच्यावर अवलंबून आहे, तेव्हा तुम्हीच त्याचे सुरक्षा रक्षक आहात. तुम्ही त्याची सुरक्षा करू शकता. पण आता तो एकटा जातोय, ती एकटी जातीये, समाजात मिसळतीये आणि अशा वेळेस जर तुम्ही स्वसुरक्षा शिकवली नाही, तर त्याचे परिणाम खराब होणार आहेत. मग ही स्वसुरक्षा शिकवायची कशी? तर घाबरू नको आणि भीती वाटली तर काय केलं पाहिजे? आरडाओरडा कर, लोकांपर्यंत पोहोच, कोणापर्यंत तू पोहोचलं पाहिजे, कुठे जाऊ शकते, कधी जाऊ शकते, कधी नाही जाऊ शकत. हे सगळं आपण मुला-मुलींना सांगितलं पाहिजे आणि हे सांगण्यामागे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हे सांगतोय आणि ही स्वसुरक्षा कशी करायची. 2-3 ॲक्शन शिकवा, की जेणे तिला किंवा त्याला स्वतःला प्रोटेक्ट करता येऊ शकेल. हेही खूप महत्वाचं आहे. त्यामुळे स्वसुरक्षा ही पण शिकवली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ही एक पालकांची जबाबदारी आहे. ती म्हणजे स्पर्शातून पाठिंबा द्या. म्हणजे आपण असं म्हणतो की मुलं मोठी झाली आहेत. आता कशाला स्पर्श हवाय, आता कशाला जवळ घ्यायचंय. तर मला नेहमी वाटतं की मुलांना कुठल्याही वयामध्ये आपल्या नेहमी जवळ घेऊन पाठीवरनं हात फिरवून, "छान वाटलं आज तुला भेटून. तू माझ्या आयुष्यात आहे, मला छान वाटतंय." हे सांगायला काही हरकत नाहीये. म्हणजे असं शास्त्र सांगतं की तुम्ही बक्षीस आणि शिक्षा हे एक तंत्र आहे बरं का मुलांना हाताळण्याचं. पण आपण आपल्या दिवसभराचं रुटीन आठवा, तुमचा आठवडाभराचा आठवा. तुम्ही बक्षिसाचा वापर जास्त केला का शिक्षेचा केला? म्हणजे शिक्षा म्हणजे शाब्दिक असू शकते किंवा एखादी खरंच शिक्षा करणं असू शकतं, मारहाण असू शकतं, काहीतरी अबोला धरणं हे पण शिक्षेतच येतं. मग तुम्ही काय नक्की केलं? आणि मग शास्त्र सांगतं, की जर तुमच्या शिक्षा आणि बक्षिसाचा तराजू सारखा नाही राहिला, तर ते बिघडणार आहे गणित. तो सारखा ठेवायला पाहिजे किंवा रादर बक्षिसं जास्त आणि शिक्षेचं प्रमाण कमी. तरच हळू-हळू त्यांच्या त्या मगाशी सांगितलेली सगळी रसायनं व्हायला लागणार आहेत आणि मुलं अधिक प्रभावीपणे आयुष्यामध्ये जगायला सक्षम होणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं होतं, की खेळातले सहकारी बना. रोज मुलांबरोबर एक तरी खेळ खेळा. हे कशासाठी आहे असं तुम्हाला वाटतं? तर त्याच्याशी खेळायचं हे आनंदासाठी. कारण खेळताना आपण काय करतो? आपणही लहान होतो. तुम्हालाही माहिती आहे आपण सापशिडी खेळायला बसलो मुलांबरोबर, बुद्धिबळ खेळायला बसलो, पत्ते खेळायला बसलो. अशा वेळेस तो किती वर्षाचा आहे, तो माझा मुलगा आहे, तो कसा वागतोय हे सगळं विसरतो आणि आपणही लहान होऊन भांडतो, आपणही लहान होऊन मजा करतो, हसतो, आनंद घेतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे शास्त्राच्या दृष्टीने, की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या मुलाबरोबर जोडले जाता आणि ते नातं टिकतं. म्हणजे जर तुम्ही डोळे मिटा आणि असा विचार करा, की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आई-वडिलांच्या मला कुठल्या-कुठल्या आठवणी आठवतात. जर तुम्हाला आठवत असतील, की आई-वडिलांनी मला शिकवण्यासाठी आग्रह धरला. आईनी मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी मदत केली. आईनी मला छान स्वयंपाक शिकवला. वडिलांनी मला गाडी शिकवली किंवा असे कोणतीही गोष्ट म्हणजे मी जर डोळे मिटले तर मला एवढंच आठवतं, की आई मला नेहमी सांगायची, की "उमा तू शिक. तुझी हुशारी आहे ती वाया जाईल.
तू शिक, त्याचा तुला फायदा होईल. आज तिच्या त्या आग्रहामुळे मी शिकले आणि आज मी इथे तुमच्या बरोबर समोर उभं राहून बोलू शकते. मला माझी आई अशी आठवते. याचा अर्थ सकारात्मक पालकत्व मिळणं हे गरजेचं आहे. सहकारी बनून पालकांनी मदत करणं, हे तुम्ही केलंत तर डोळे मिटल्यानंतर तुमची जी भूमिका किंवा तुमची जी इमेज त्याच्यासमोर उभी राहते ती फार महत्वाची आणि ती टिकवूयात आपण. आपण आपली समाजात इमेज टिकवायला जातो, की लोकांना मी छान दिसलं पाहिजे, लोकांना माझ्या घरातलं काही कळता कामा नये, लोकांना मी आवडलो पाहिजे. त्याच्याऐवजी आपण थोडंसं आपल्या घराच्या आतून सुरुवात करूया. माझ्या घरातल्यांना, माझ्या कुटुंबाला मी आवडलं पाहिजे, माझ्या मुलांना माझा विश्वास वाटला पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे आणि त्यांनी माझ्याबरोबर जोडून राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांचे खेळातले सहकारी बना. म्हणजे तुम्ही बघितलं तर तुमच्या भूमिका 4च आहेत. तुम्हाला मुलांशी वागताना 4ही भूमिकेतनं वागायचंय. कधी मित्र बनायचंय, कधी त्याचे सहकारी बनायचंय, कधी मार्गदर्शकही बनायचंय आणि कधी मदतनीसही बनायचंय. त्यांच्या हाताखालचं पण बनायचंय. काही हरकत नाहीये. पण या सगळ्यातनं विकास हा नक्की आहे. आणि दुसरं सांगितलंय आणि त्यासाठी काय-काय करायचंय? तर बघा ना, तुम्ही आहार, व्यायाम, छंद याची सवय लावताना तुम्हाला मार्गदर्शक बनावं लागणार आहे. नियम ठरवताना कधी-कधी तुम्ही त्यांचे मार्गदर्शकही बनू शकता किंवा सहकारी बनू शकता. मी एक नियम सांगते, तू एक सांग आणि आपण सगळे मिळून पाळूया. कौशल्य विकासाला संधी देता तेव्हा त्यांचे मित्र बनता तुम्ही. स्वसुरक्षा शिकवता तेव्हा परत तुम्ही मार्गदर्शक बनता. किंवा स्पर्शातून पाठिंबा देता तेव्हा तुम्ही त्याचे मित्र बनता परत आणि खेळातले सहकारी होता तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांचे मित्र बनता. त्यामुळे बघा बरं की तुमची ही जी भूमिका आहे ती प्रत्येक वेळी आपण चांगल्या जबाबदाऱ्या पार पाडून करू शकतो. त्यामुळे ह्याच्या पुढे माझी जबाबदारी काय? तर त्यांनी रोज शाळेत गेलं पाहिजे. त्यांनी अभ्यासच केला पाहिजे. त्यांनी खेळलं नाही पाहिजे. त्यांनी मित्रांमध्ये फार रमलं नाही पाहिजे आणि त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. त्यांनी घरातलं सगळं काम केलं पाहिजे. एवढ्या अपेक्षा म्हणजे जबाबदारी नाही. तर त्यांनी खेळताना मी त्याचा सहकारी बनलं पाहिजे. तो जर काही कौशल्य विकास करत असेल, तर त्याला पाठिंबा देणारा मी बनलं पाहिजे. त्याला दुःख झालं, तर त्या दुःखामध्ये स्पर्शाने त्याला सावरणाराही मी पाहिजे. हे जे सगळं आहे ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी एक शास्त्राने सांगितलंय, की तुम्ही हे केलं तर त्याचा मुलांवर काय परिणाम होतो. आपल्याला सगळ्यांना हवंय, की आपली मुलं मोठेपणी खूप छान व्हावीत. समाजामध्ये नाव कमवावं, लोकांनी त्यांना छान म्हणावं, लोकांनी म्हणावं, की मुलगा असावा तर असा, मुलगी असावी तर अशी. मग हे होण्यासाठी आधी पालक म्हणून आपल्याला जबाबदारी घ्यायची. तर ती काय करायची आहे, तर तुमची कुठली कृती त्याला कशी घडवते, असं एक मी छोटंसं गणित मांडलंय. तर तुम्ही जर त्यांच्या प्राथमिक गरजा भागवल्या, अन्न, वस्त्र, निवारा या 3 बेसिक गरजा आहेत, त्या जर तुम्ही भागवल्या, तर मुलांना काय वाटतं? सुरक्षित वाटतं. त्यांना समाजामध्ये मान्यता मिळते. म्हणजे पहिलं आपलं कर्तव्य आहे किंवा जबाबदारी आहे, की त्यांच्या या बेसिक गरजा भागवायच्या. दुसरं सांगितलंय, की तुम्ही त्यांना प्रेम दिलं, आपुलकी दिली आणि त्यांना त्याच्यात जोडीला खूप जिव्हाळा दिला. तर काय होऊ शकतं? त्याला ह्या प्रेमामुळे त्याला कधी वाईट वाटलं, तर ती भावना हाताळता येते. कारण त्याला माहीत असतं मला वाईट वाटलं तर आई आहे, बाबा आहेत आणि ते मला मदत करणार आहेत. हरकत नाहीये. पण त्याला वाईट वाटलं आणि त्याला ते हाताळताच नसेल येत, तर तो खूप गोंधळून जाणार आहे. त्यामुळे मानसिक समाधान शांतीसाठी त्याच्या भावनांना ओळखा आणि त्याला हाताळायला मदत करा. तिसरं, तुम्ही जर त्याला लोकांमध्ये घेऊन गेला आणि लोकमान्यता मिळवून दिली. म्हणजे काय? तुम्ही घेऊन जाता, ओळख किती वेळा करून देता. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही 7वीत शिकते, हिचं ड्रॉइंग छान आहे आणि ही असं हे छान करते. तुम्ही काय केलंत? एक ओळख दिली. तुम्ही दिल्याशिवाय होणारच नाहीये ना. त्याला त्याची ओळख निर्माण करायला खूप कालावधी आहे. पण त्याच्या आधी पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे, की त्याची ओळख तुम्ही करून दिली पाहिजे. ती केल्याने काय होईल बघा बरं. ती केल्याने त्याला मैत्री करता येईल. त्याला स्वतःला मी आवडतो, मग त्याला इतरांशी मैत्री करायला आवडेल. त्याच्यानंतर त्याला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे हेही कृतीमध्ये खूप महत्वाचं आहे. दुसरं एक त्यांनी खूप छान सांगितलंय, ते म्हणजे तुम्ही छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या द्या त्यांना. या जबाबदाऱ्या द्या म्हणजे काय होईल? स्वावलंबी होतील, आत्मविश्वास वाढेल आणि स्वतः खूप काही कौशल्य शिकतील. त्यामुळे बऱ्याच वेळा मला असं दिसतं, की पालक म्हणतात, "खूप लहान आहेत बाबा, कशाला यांना काही सांगू?
खूपच यांच्यावर जबाबदारी आहे, नको, मीच तुझं दप्तर भरते, मीच तुला शाळेत सोडायला येते, मीच तुझा डबा आणून देते. इतकं सगळं आपण त्याला स्पून फीडिंग म्हणतो, ते करत राहतो. त्याच्याऐवजी थोडं स्वावलंबी बनवा, थोड्या जबाबदाऱ्या टाका. अति पण नाही, तर त्याचा फायदा नक्की होईल. आणि छोट्या-छोट्या कृतींची दखल घ्या. त्यांनी काहीही छोटी गोष्ट केली आणि तुम्हाला येऊन सांगितली, "त्यात काय एवढं?" हे म्हणण्यापेक्षा, "अरे वाह! खूप छान. आवडला हां मला. कर आता." बस हे म्हणायला काही अवघड जात नाही आणि हे म्हणून ना तुम्ही त्याला डोक्यावर चढवताय किंवा नाही तुम्ही त्याला खूप चुकीच्या पद्धतीने प्रोत्साहन देताय. हे प्रोत्साहन गरजेचं आहे कारण तो खूप लहान आहे आणि त्याला ह्यातून खूप फायदा होणार आहे आणि म्हणून त्याचा आत्मसन्मान ह्यानी वाढीस लागणार आहे आणि शांतता वाटणार आहे, एक परिपूर्णता वाटणार आहे. त्यामुळे बघा बरं, तुम्ही गरजांची पूर्तता करा, विश्वास द्या, प्रेम आपुलकी द्या, समाजात त्याची ओळख तुम्ही करून द्या. छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या टाका आणि छोट्या त्याच्या कृतींची दखल घेऊन कौतुक करा. बघा मी मगाशी म्हटलं ना, बक्षीस आणि शिक्षेचा समतोल पाहिजे. त्यामुळे आपल्याला शिक्षा खूप सुचते, पण त्याच्यावर ना बक्षीसही सुचलं, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलांना घडवू शकू. आम्ही आत्ता शाळेमध्ये मुलांना शिकवतोच आहोत. आम्ही बऱ्याच गोष्टी सांगतो. पण आम्ही सांगतोय त्याचा वापर करून बघताना त्यांना जर तुमचाही पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे जे काही शाळेत शिकवलं जातंय ते थोडंसं त्यांना विचारा. कारण हे शास्त्र आहे त्यामुळे ते समजायलाही अवघड आहे. तुम्ही ते बोललात, काही विचारलं तर डेफिनेटली तुम्हालाही ते कळेल आणि त्याचा फायदा आम्ही करतोय शाळेतनं, शिक्षक करतायत आणि तुम्ही घरच्या पातळीवरनं केलं, तर आपली मुलं केवढी प्रभावीपणे एक चांगलं व्यक्तिमत्व घडू शकतील आणि पुढे जातील. हे मला असं वाटतं, की ते खूप महत्वाचं आहे. आता या सगळ्यासाठी एक शेवटी मला नेहमी आवडणारी एक कविता मी नेहमी सांगते. ती आज मी सांगते आणि इथे आपण आपलं सत्र संपवूयात. तर ही कविता असंच सांगते, की तुम्ही त्या मुलांना कसं वाढवता, तशी ती मुलं जगत असतात आणि तशीच ती मुलं मोठी होऊन बनत असतात. तर ती कविता सांगते, "मूल जेव्हा टीका ऐकत वाढतं, तेव्हा तेही निंदा करायला शिकतं." मग आपल्याला टीका नाही करायची, हे आता आपण आजपासून ठरवूया. मूल जेव्हा शत्रू म्हणून वाढतं, तेव्हा ते भांडायला शिकतं. तुम्ही जर त्याला शत्रू म्हणून घरात वाढवलं, तर ते बाहेर सगळ्यांशी शत्रुत्वच घेतं. कारण त्याला माहीत असतं हेच योग्य आहे. मूल जेव्हा तिरस्कारात वाढतं, तेव्हा ते लाजरं बनतं. "तू मला आवडत नाही, तू लांब हो." असा तिरस्कार दाखवतो, तेव्हा त्याला स्वतःला लाज वाटते, की "अरे, मी नाही आवडत कोणाला." आणि मग ते एकटं पडायला लागतं आणि लाजरं बनतं. मूल जेव्हा लाजेसह वाढतं, तेव्हा ते अपराधी भाव घेऊन जगतं. म्हणजेच असं, की त्याला जेव्हा सतत आपण लाज आणतो, की "तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही." तेव्हा मग त्याला अपराधी वाटायला लागतं, की "अरे, मी खरंच चुकीचाच आहे, मला काहीच जमत नाही." मूल जेव्हा प्रेमाने वाढतं, बघा हे वाक्य फार महत्वाचं आहे आणि हे आपल्याला आपल्या मनामध्ये आज रुजवायचंय. मूल जेव्हा प्रेमाने वाढतं, तेव्हा ते न्याय करायला शिकतं. म्हणजे तेही दुसऱ्याला प्रेम द्यायला शिकतं आणि प्रेम देणं, प्रेम घेणं हेच न्याय आहे, असं मानलं जातं आपल्याकडे. मूल जेव्हा सुरक्षित वाढतं, सुरक्षिततेत वाढतं, तेव्हा ते विश्वास ठेवायला शिकतं. म्हणजे त्याला तुम्ही सुरक्षा नीट द्या, तर ते विश्वास ठेवायला शिकतं. मोठेपणी पण ते विश्वास ठेवू शकतं. मूल जेव्हा मान्यता मिळवून वाढतं, मी जे सांगितलं समाजात ओळख करून द्या, मान्यता द्या. त्यावेळेस हं, मान्यता मिळवून वाढतं, तेव्हा ते स्वतःवर प्रेम करायला शिकतं. म्हणजे आपण आता खूप समाजात अशी मुलं बघतो, की मलाच मी आवडत नाही. मी त्याच्यासारखा का नाही? असं जे म्हणतायत, तर ती मान्यता कदाचित मिळत नाही. ज्याला मिळते त्याच्यासारखं वाटतं. पण आपलंच मूल आपण तसं घडवूया. कारण ते आपलं आहे आणि त्याला घडवणं हे आपली जबाबदारी आहे. त्याच्यानंतर मूल जेव्हा मैत्रीपूर्ण वाढतं, हे खूप महत्वाचं आहे आणि तुमचा वयोगट जो किशोर आहे, तो सगळा प्रेमाशी जुडलेला आहे. त्याला मैत्री आवडते, त्याला प्रेम आवडतं, त्याला सगळ्या गोष्टी अशा आहेत, की ज्या भावनिक खूप आहेत. तर ते जेव्हा मैत्रीपूर्ण वाटतं, तेव्हा ते प्रेम शोधायला शिकतं आणि मग आपल्याला का बरं कुटुंबामध्ये विरोध होईल, कुटुंबामध्ये ताटातूट होईल, असं कधीच घडणार नाही. तुम्ही हा जर प्रेम दिलं, तुम्ही जर त्याला प्रोत्साहन दिलं, तुम्ही जर त्याला सुरक्षा दिली, मान्यता दिली, तर मला असं वाटतं, की ते मूल नक्कीच चांगलं घडणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं, की आजचा आपल्या ह्याचा हा संदेश आहे आणि तो आपण घेऊन जायला पाहिजे, की मी आज माझ्या मुलाबरोबर वागताना प्रेम, प्रोत्साहन, सुरक्षा, मान्यता आणि मैत्री हे शब्द सतत लक्षात ठेवणार आहे.
माझी भूमिका मला समजली आहे, की मी नुसता मित्र बनून चालणार नाही, तर मी त्याचा सहकारी बनायला पाहिजे. मी त्याचा मार्गदर्शकही बनायला पाहिजे आणि मी त्याचा मदतनीसही बनायला पाहिजे आणि त्यासाठी माझ्या जबाबदाऱ्या आहेत त्याला सवय लावण्याची, पण कडक भाषेत नाही. तर प्रेम, मार्गदर्शक यांनी ती सवय लावायची. माझी जबाबदारी आहे त्याला प्रेमाने जवळ घेण्याची. माझी जबाबदारी आहे त्याच्याबरोबर रोज खेळण्याची. माझी जबाबदारी आहे त्याचं कौशल्य वाढवण्याची आणि माझीच जबाबदारी आहे त्याला प्रोत्साहन देण्याची, संधी देण्याची. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा ते मूल खरंच घडेल. म्हणजे मला आत्ता हे माहिती आहे, की तुम्ही हे म्हणाल, की हे सांगणं खूप सोपं आहे, पण तुम्ही घरी येऊन बघा. आमच्या घरी कसं वागतात मुलं. खूप आकांड-तांडव करतात. आरडा असतो, वस्तू फेकतात. अशा वेळेस आम्ही शांत राहायचं का? तर मी पुन्हा सांगते, हो. जेव्हा तवा तापलाय, तेव्हा त्याच्यावर हात ठेवला, तर तो तवा चटकाच देणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, की असं झालं तर शांत राहा. काहीही बिघडत नाहीये. तुम्ही त्याला जवळ घ्या आणि त्याला फक्त एवढं सांगा, की "मला समजतंय तुझा राग झालाय, अनावर झालाय." आणि तो जेव्हा शांत होईल, तेव्हा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ती घटना पुन्हा आठवा. त्याच्याबरोबर बसा आणि त्याला सांगा, की "परवा जे घडलं, त्याच्यातनं मला वाईट वाटलं. तू चुकला. तू असं करायला नको होतं." नको ना. मला वाईट वाटलं. प्रयत्न करशील, परत असं नाही व्हावं. बस तुम्ही हे 8-10 वेळा जेव्हा सांगाल, तेव्हा नक्की त्याच्या मनामध्ये प्रेमाने ही भावना रुजेल आणि तो हे परत नाही करणार. मी तुम्हाला खात्री देते. आणि माझ्याकडे आता सध्या इतक्या मुलांच्या तक्रारी येतायत पालकांच्या आणि त्या मुलांशी तुम्ही बोला. आम्हाला नाही कंट्रोल होते, असं सांगतायत. तर मी उलटं म्हणते, की आपण तरी सगळेजण पालक म्हणून आपल्या मुलांना असं वातावरण देऊ, की जेणेकरून ती मुलं या स्थितीपर्यंत येणार नाही, की आपल्याला हाताळण्याच्या बाहेर जातील. आणि म्हणून हा प्रयत्न आपण करूया. आपण इथे आजचा जो विषय आहे तो संपवलाय. आपण हे दरमहा करणार आहोत. आज बराच कमी रिस्पॉन्स आहे. आपण पुढच्या वेळेस आणखीन प्रयत्न करू. तुम्ही तुमच्या शाळेतल्या पालकांना सांगा. मोठ्या संख्येने हजर राहा आणि काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. तुम्हाला जर काही प्रश्न आहेत, तर तुम्ही सांगा असं मला वाटतं आणि ते प्रश्न मांडा. आपला ग्रुप आहे पालकांचा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. अ, हरकत काहीही नाहीये आणि ते प्रश्न मी तुम्हाला एक थोडे दिवसांनी योग्य पद्धतीने शास्त्रीय भाषेत त्याची उत्तरं तुम्हाला त्याच्यावर पाठवू शकते. फक्त ही चर्चा ही कायम राहू द्या. त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल, असं मला वाटतं. तर आपण इथे थांबूयात. आणि काही याच्यात कुणाला प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये टाका. अदरवाईज 1-2 मिनिटात आपण हे सेशन संपलं असं मी जाहीर करते आणि आपण आता पुढच्या ह्याची तारीख जशी मंदार सरांनी आत्ता तुम्हाला पाठवली तशीच ते तुम्हाला ग्रुपवर पाठवतील आणि त्यावेळेस आपण परत भेटूया. तर काही प्रश्न तर मला नाही वाटत आहेत आत्ता काही आलेले आहेत. मी एकदा ग्रुपवर फक्त बघते काही नाहीत ना प्रश्न. नाही. काही तसे प्रश्न दिसत नाहीयेत. तर आपण थांबूयात आणि धन्यवाद. तुम्ही सगळे आज जॉइन झालात आणि सगळ्या मॅडमनी असं म्हटलेलं आहे पिंपळेच्या आपल्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांनी, की छान माहिती दिली मॅडम आणि विद्यालयातर्फे आभार आणि उपस्थित पालकांचे पण आभार. आमच्याही बाजूने सर्व पालकांचे आभार. धन्यवाद. थांबूयात आपण आता.